नमस्कार, मी सीमा आढे आणि आपण पाहताय लोकमत। शिवसेना शिंदे गटाच्या दोन्ही म्हणजे शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या अपात्रतेची जी सुनावणी आहे, आमदार अपात्रतेची सुनावणी, ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुरू आहे। विधान भवनामध्ये दुपारच्या आधी एक युक्तिवाद झाला, त्याच्यामध्ये काही मुद्दे दोन्ही गटाकडून दोन्ही गटाच्या वकिलांनी मांडले। मात्र शिंदे गटाच्या वकिलांनी जेठमलानींनी सुनील प्रभू यांना घेरलं, अनेक प्रश्न त्यांना विचारले आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातूनच सुनील प्रभू यांना घेरण्याचा जो प्रयत्न आहे तो शिंदेंच्या वकिलांनी केलेला आहे। तर झालं असं की आपल्याला माहिती आहे की ठाकरे गटाचे प्रतोद जे आहे ते सुनील प्रभू आहेत। जेव्हा शिवसेना फुटली नव्हती तेव्हा देखील प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्याकडे बघितलं जात होतं आणि प्रतोद या नात्याने त्यांनी शिंदेंच्या आमदारांवरती अपात्रतेची कारवाई करा याबाबतची त्यांनी याचिका दाखल केलेली होती आणि त्या दिवसापासूनच म्हणजे जेव्हापासून त्यांनी याचिका दाखल केली तेव्हापासूनचे सर्व प्रश्न आज शिंदेंच्या वकिलांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनील प्रभू यांना विचारले। नक्की त्यांनी कोणकोणते प्रश्न विचारले आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। खरं तर हे जेव्हा प्रश्न विचारले जात होते तेव्हा ठाकरे शिंदेंचे वकील हे प्रश्न विचारत आहेत। हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांचा आणि अपात्रतेच्या कारवाईचा काहीही संबंध नाही असा आक्षेप घेत ठाकरे गटाच्या वकिलांनी अध्यक्षांना सांगितलं। मात्र शिंदेंच्या वकिलांनी आपले प्रश्न जे आहेत ते सुरूच ठेवले। पहिला प्रश्न असा होता सुनील प्रभूंसाठी की जी याचिका तुम्ही दाखल केली ती याचिका इंग्रजीमध्ये होती, तुम्हाला इंग्रजी भाषा कळते का? त्याचसोबत जर तुम्हाला इंग्रजी भाषा कळत नसेल तर तुम्ही त्यांचं भाषांतर करून घेतलेलं होतं का? या सगळ्या प्रश्नांची त्यांनी सुरुवात केली। त्याचसोबत सुनील प्रभू यांनी असं सांगितलं की मला युक्तिवाद करताना इंग्रजीमध्ये प्रश्न विचारू नका, मला मराठीमध्ये प्रश्न विचारा, मी मराठीमध्ये तुम्हाला उत्तर देईन। तर सुनील प्रभू यांनी असं सांगितलं की हो, याचिका जी आहे ती इंग्रजीमध्ये दाखल झालेली होती, इंग्रजी या भाषेमध्ये, मात्र आमच्या वकिलांनी मला त्याचं भाषांतर मराठीमध्ये करून दाखवलं आणि त्याच्यानंतरच शब्दाचा अर्थ समजून घेतल्यानंतरच मी त्या याचिकेवरती सिग्नेचर केली, सह्या मी सगळ्या याचिकांवरती केल्या। असा एक प्रश्न पहिला होता आणि त्याच्यानंतर मग दुसरा प्रश्न असा होता की तुम्ही 2019 मध्ये कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली, त्याचसोबत तुमचा मतदारसंघ काय होता? असे दोन प्रश्न शिंदेंच्या वकिलांनी सुनील प्रभू यांना विचारले। त्याच्यानंतर मग ठाकरे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला की हे असे प्रश्न तुम्ही का विचारत आहात, हे पब्लिक डोमेनचे जे प्रश्न तुम्ही आता का विचारत आहात? मग तुम्ही उद्या आम्हाला विचारणार की देशाचे पंतप्रधान कोण आहेत? हे सगळे प्रश्न इररिलेव्हंट आहेत, हे प्रश्न तुम्ही विचारू नका, अशा पद्धतीचे त्यांनी युक्तिवाद केला। मात्र शिंदेंच्या वकिलांनी आपले प्रश्न सुरूच ठेवले। मग उत्तर देताना सुनील प्रभू यांनी उत्तर दिलं। त्यासोबत त्यांनी सांगितलं की शिवसेना पक्षाकडून मी निवडणूक लढवलेली होती असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर मग शिंदेंच्या वकिलांनी पुन्हा एक प्रश्न त्यांना विचारला की जेव्हा तुम्ही निवडणूक लढवली तुमच्या मतदारसंघातून 2019 मध्ये विधानसभेची, तेव्हा NCP आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये तुम्ही प्रचार केला होता का? आणि प्रचारादरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवरती, नेत्यांवरती तुम्ही टीका टिप्पणी केलेली होती का? असा एक प्रश्न सुनील प्रभू यांना विचारला इंग्रजीमध्ये। मग विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ट्रान्सलेट करत हा प्रश्न सुनील प्रभू यांना मराठीत विचारला। मग सुनील प्रभू असं म्हणाले की हो, मी प्रचारादरम्यान मी प्रचार केला, मात्र NCP किंवा काँग्रेसच्या नेत्यांवरती मी टीका टिप्पणी केली नाही, कारण मी आपल्या प्रचारादरम्यान मागच्या 5 वर्षामध्ये मी काय काम केलं माझ्या मतदारसंघात त्याबाबतचे सगळे मुद्दे मी प्रचारादरम्यान मांडत होतो। त्याचसोबत मला जर निवडून तुम्ही आणलं तर मी पुढच्या 5 वर्षात काय करणार याबाबतचे मुद्दे मी मांडत प्रचार करत होतो आपल्या मतदारसंघामध्ये आणि म्हणूनच मला या दोन्ही पक्षांच्या नेत्यांवरती टीका टिप्पणी करण्यासाठी माझ्याकडे एवढा वेळ नव्हता असं त्यांनी सांगितलं। मग तिसरा चौथा प्रश्न त्यांनी असं विचारला की तुम्ही ठाम आहात का की तुम्ही NCP किंवा राष्ट्रवादीच्या आमदारांवरती, नेत्यांवरती टीका टिप्पणी केली नाही? मग परत उत्तर देताना सुनील प्रभू असं म्हणाले की हो, ज्या शासनाने म्हणजे मी आमदार असताना माझ्या मतदारसंघात जे काही मी काम करत होतो लोकांसाठी आणि पुढच्या 5 वर्षात मी काय काम करणार आहे याबाबतचे मुद्दे मी वारंवार आपल्या प्रचारादरम्यान मांडत होतो असं त्यांनी सांगितलं। किंवा आपल्याला माहिती की 2019 मध्ये भाजप सेना युती होती
होती आणि काँग्रेस त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधामध्ये शिवसेनेने 2019ची निवडणूक लढवलेली होती हे आपल्याला माहिती आहे. आणि त्याच अनुषंगाने शिंदेचे वकील हे सुनील प्रभू यांना प्रश्न विचारत होते. मग त्यांनी नंतर असा प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या प्रचारादरम्यान आधी असा प्रश्न होता की भाजप आणि सेना युती होती का 2019 मध्ये. त्याला उत्तर त्यांनी हो दिलं. मग त्यांनी त्यांच्यानंतर विचारलं की तुमच्या प्रचारादरम्यान 2019ची निवडणूक लढवताना तुमच्या मतदारसंघामध्ये जे बॅनर्स लागले होते त्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचसोबत अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो तुमच्या पोस्टर्सवर होते का, हा प्रश्न सुनील प्रभू यांना विचारला. मग सुनील प्रभू यांनी उत्तरामध्ये असं म्हटलं की मला आता 2019 मधले कोणते पोस्टर लावले होते याबाबत मला काही आठवत नाही, मात्र माझ्या पोस्टरवर उद्धव ठाकरे त्याचसोबत बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो माझ्या पोस्टरवरती होते, मात्र इतर कोणत्या नेत्याचे पोस्टर फोटो माझ्या पोस्टरवरती होते हे मला माहिती नाही, याबाबतची मला कल्पना नाही. मात्र तेव्हा भाजप सेना युती होती, कदाचित फोटो असतील सुद्धा, असं सुनील प्रभू यांनी आपल्या उत्तरामध्ये सांगितलं. त्याचसोबत परत त्यांनी विचारलं की तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरती हल्लाबोल केला होता का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते आज लंचच्या आधी सुनील प्रभू यांना शिंदेच्या वकिलांनी विचारले. खरं तर जरी ठाकरे गटाच्या वकिलांचं असं म्हणणं असेल की हे इररिलेव्हंट क्वेश्चन आहेत, त्याचसोबत असे प्रश्न तुम्ही का विचारत आहात, जर आमदार अपात्रतेची सुनावणी आहे आणि असे सगळे प्रश्न विचारून तुम्ही काय साध्य करणार आहात, असं ठाकरे गटाच्या वकिलांनी सांगितलं. मात्र हे सगळे प्रश्न फक्त विधानसभा अध्यक्ष ऐकत नव्हते, उत्तर ऐकत नव्हते, तर ते रेकॉर्डवरती सुद्धा ते नोट डाऊन करत होते. प्रश्न देखील रेकॉर्डवरती अध्यक्षांनी घेतले. त्याचसोबत जे उत्तर सुनील प्रभू यांनी दिले ते उत्तर सुद्धा अध्यक्षांनी ऑन रेकॉर्ड घेतलेले आहेत आणि ते उत्तर रेकॉर्ड करताना त्यांना दाखवले सुद्धा की आम्ही तुमचे कशा पद्धतीने युक्तिवाद रेकॉर्ड करत आहोत. म्हणजेच आगामी दिवसात ज्या पद्धतीने सुनील प्रभू यांची उत्तरं शिंदेच्या वकिलांनी घेतले काढून आज युक्तिवादाच्या दरम्यान, मग कदाचित ते या सगळ्या उत्तरांचा संदर्भ घेऊन पुढच्या आगामी दिवसामध्ये पुढच्या सुनावणीमध्ये ते जोरदार युक्तिवाद करू शकतात. कारण त्यांनी ऑन रेकॉर्ड सुनील प्रभू यांच्याकडून बोलावून घेतलेला आहे की 2019 मध्ये भाजप सेना युती होती, 2019 मध्ये तुम्ही प्रचार केला, तुमच्या पोस्टर्सवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटोज होते, अमित शहा यांचे फोटो होते. जे काही उत्तर आज शिंदेच्या वकिलांना सुनील प्रभू यांच्याकडून अपेक्षित होते ते सगळे उत्तर सुनील प्रभू यांनी आपल्या मराठी भाषेतून त्यांना दिलेले आहेत. आणि याचेच हे जे प्रश्न उत्तर आता सुनील प्रभू यांनी दिलेले आहेत, क्रॉस चेक कदाचित आगामी दिवसात होईल. तेव्हा म्हणजेच सुनील प्रभू यांनी 2019 मध्ये जेव्हा निवडणूक लढवलेली होती त्यांच्या मतदारसंघामध्ये कोणते पोस्टर्स होते, त्यांनी काय प्रचार केला होता, तेव्हाची भाषणं ते कदाचित ऐकतील आणि क्रॉस चेक करतील. म्हणजेच ऑन रेकॉर्ड आज सगळा युक्तिवाद झालेला आहे. जो काही युक्तिवाद दोन्ही गटाकडून केला जात होता तो युक्तिवाद अध्यक्षांनी ऑन रेकॉर्ड घेतलेला आहे. आणि सुनील प्रभू यांचा जो मुद्दा आहे तो अजूनही, त्यांना जे प्रश्न वकिलांनी विचारले ते प्रश्न अजूनही संपलेले नाहीत. लंच ब्रेक नंतर पुन्हा एकदा सुनील प्रभू यांना प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यांच्या मतदारसंघामध्ये नक्की त्यांनी 2019 मध्ये काय केलं, कोणत्या मुद्द्यांवरती त्यांनी निवडणूक लढवली, एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांवरती त्यांनी टीका टिप्पणी केली होती की नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता सुनील प्रभू पुन्हा एकदा देणार आहेत. आणि आता लंच ब्रेक नंतर त्यांना नक्की कोणते प्रश्न विचारणार हे पाहावं लागेल. आपल्या प्रश्नांच्या माध्यमातून शिंदे गटाच्या वकिलांनी आज सुनील प्रभू यांना घेरण्याचा एक प्रकारे प्रयत्न केलेला आहे. सुनील प्रभू यांनी उत्तर देताना असं सांगितलं की असे प्रश्न तुम्ही का विचारत आहात, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी देखील केला. मात्र शिंदेचे वकील जे आहेत ते आपल्या प्रश्नांवरती ठाम होते. लंच ब्रेक नंतर आता पुन्हा एकदा 3 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि आता सुनील प्रभू यांच्यासाठी नक्की कोणते प्रश्न घेऊन शिंदेचे वकील युक्तिवाद करणार हे पाहावं लागेल. सीमा आढे, लोकमत.